श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र. लेखिका सौ शिल्पा टेंबे. अभिवाचन सौ शिल्पा टेंबे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. श्रीराम. अध्याय 40 भाग 1. गरुडेश्वर क्षेत्री पूर्वी जाणे फार अवघड कठीण होते. बडोद्याहून किंवा चांदोदवरून होडी करून गरुडेश्वरला यावे लागे. महाराज गरुडेश्वरला आहेत हे समजल्यापासून भक्तांची गर्दी गरुडेश्वरला होऊ लागली होती. एकदा बरीच मंडळी नावेत दाटीवाटीने बसून गरुडेश्वरला येण्यास निघाली. त्यात एक विधवाबाई पण होती. नावेतील काही जण कुत्सित टोमणे मारून तिची चेष्टा करीत होते. ती बाई या प्रसंगामुळे मनात गुरुरायांचे स्मरण करत शांत बसून होती. रात्री नौका गरुडेश्वरला पोहोचली. आता भोजनाची व्यवस्था काय करावी असा विचार सर्व मंडळी करू लागली. अन्नपूर्णागृहातील एक वृद्ध बाई सर्वांना म्हणाली, रसोड्यात पुष्कळ अन्न शिल्लक आहे. मी थकून गेले आहे, तेव्हा तुम्ही तुमची व्यवस्था करून घेतलीत तर बरे पडेल. सर्वांना भोजन मिळाल्याचे समाधानही मला मिळेल. सर्व मंडळी एकमेकांकडे पाहू लागली. एवढ्यात ती विधवाबाई नदीवर स्नान करून आली आणि तिने सोहळ्यात येऊन सर्वांना पत्रावळीवर अन्न वाढले. सर्वांची उष्टी काढली आणि मगच स्वतः अन्न ग्रहण केले. ज्या लोकांनी तिची चेष्टा केली होती ते खजील झाले. या तिच्या वागण्याने जणू तिने स्वामींच्या भक्ताने भक्ताशी कसे वागावे याचा वस्तुपाठच ठेवला. दुसरी एक विधवाबाई रोज 30-40 जणांना भोजन घालत असे. तिला मात्र पोटदुखीची व्याधी होती. त्यावर औषध म्हणून ती विड्यातून तंबाखू खात असे. आपल्याला गुरूंचे दर्शन व्हावे, तंबाखूचे व्यसन सुटावे, पोटदुखी थांबावी अशी तीव्र इच्छा तिच्या मनात होती. पण स्वामीरायांच्या भेटीचा योग काही येत नव्हता, म्हणून ती दुःखी होती. एक दिवस स्वामी तिच्या स्वप्नात आले आणि तिला आशीर्वाद दिला. तिने स्वप्नातच त्यांचे चरण धरले, नमस्कार केला आणि मला या पोटदुखी व्याधीतून आणि तंबाखूच्या व्यसनातून सोडवा असे ती म्हणाली. गुरुरायांनी तिची प्रार्थना ऐकली आणि ते तिला म्हणाले, तंबाखू हेच औषध तुला आहे, तेव्हा यास व्यसन म्हणून दोष देऊ नकोस असे म्हणून ते क्षणार्थ अदृश्य झाले. गुरुपौर्णिमेला तिला स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन झाले आणि तिचे तंबाखूचे व्यसनही सुटले आणि पोटदुखीची व्याधीही बरी झाली. पुढे कालौघात गुरुपौर्णिमेलाच तिने देह ठेवला. एक विद्वान पदवीधर ब्राह्मण स्वामींचा परमभक्त होता. त्याला एका संस्थानात मोठ्या पगाराची नोकरीही होती. जेव्हा जेव्हा त्याला उसंत मिळे तेव्हा तो स्वामी दर्शनास येऊन स्वामींच्या सहवासाचा आनंद घेत असे. त्याच्या एका मित्राने स्वदेशीचे व्रत घेतले होते. दोघात यावरून नेहमी वादविवाद होत असत. त्या मित्राने एक दिवस त्या ब्राह्मणास कुचेष्टेने विचारले, तुमच्या स्वामींचे स्वदेशीविषयी काय मत आहे? तो ब्राह्मण यावर म्हणाला, माझ्या मनातही असे प्रश्न कधी येत नाहीत, ना माझी गुरूंची वाद घालण्याची कुवत आहे. मी फक्त श्रींच्या आज्ञेचे पालन करतो. एक दिवस दोघेजण गरुडेश्वरला गुरूंच्या दर्शनासाठी आले. स्वामींना नमस्कार करून ते उभे राहिले तशी स्वामी त्यांना हसून म्हणाले, इथे लोक कशाला येतात? माझ्याकडे देण्यासारखे काय आहे? एक विधभर लंगोटी वस्त्र आहे, तेही एक भक्त शेतात कापूस पिकवतो, स्वतः पिंजून काढतो आणि आमच्यासाठी वस्त्र विणतो, तेच आम्ही नेहमी वापरतो. हे स्वामींचे बोल ऐकून मित्र काय समजायचे ते समजला. स्वामींनी त्याला काही साधना करावयास दिली. तो विद्वान पदवीधर ब्राह्मण सेवानिवृत्त झाला आणि स्वामींजवळ गरुडेश्वरला येऊन उर्वरित आयुष्य परमार्थात घालवावे म्हणून राहिला. येताना त्यांनी वस्त्र भांडे दान करावे म्हणून आणले. फळफळावलेही आणली. ती त्याने स्वामींना अर्पण केली आणि स्वामींना म्हणाला, मला उपदेश करून अनुगृहीत करावे. महाराजांनी हसून वस्त्रे भांडी याचे सत्पात्री दान केले. काही वस्त्रे भांडी उपस्थित लोकांसाठी ठेवून घेतली आणि फळे देवाला वाहून सर्वांना प्रसाद वाटला. सर्व उरकल्यावर त्या पदवीधर ब्राह्मणाला सांगितले, पलीकडे एका तंबूत एक साहेब बसले आहेत, त्यांना प्रसाद नेऊन द्या. तो ब्राह्मण गृहस्थ तंबूमध्ये गेला तर तिथे एक गुजराती गृहस्थ होता. दोघे एकमेकांकडे पाहू लागले. पूर्वी ते दोघे एकाच विद्यालयात शिकत होते, तेव्हा त्यांच्यात गैरसमज निर्माण झालेला होता. दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि दोघेही चकित झाले. एकमेकांचे क्षेमकुशल विचारून तो गुजराती गृहस्थ या ब्राह्मणास तुम्ही येथे कसे असे विचारू लागला. ब्राह्मण म्हणाला, माझे गुरु नर्मदा काठी राहतात,
त्यांनी हा प्रसाद खास तुमच्यासाठी पाठवला आहे. तशी तो गुजराती गृहस्थ म्हणाला, बरेच दिवसांपासून स्वामींचे दर्शन घ्यावी ही इच्छा होती. आज गुरूंनी प्रसाद पाठवून मला धन्य केले. तेव्हा आता विलंब न करता श्रींच्या दर्शनासाठी चलावे. असे म्हणून ते दोघे स्वामींच्या दर्शनासाठी आले. त्यांच्यातील जुना गैरसमजही दूर झाला होता. त्या दोघांना पाहून स्वामी म्हणाले, गुरु उपदेश मिळाला ना, आता मानापमान दूर करा. मुंबईचे एक विद्वान गृहस्थ स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त होते. आपल्या पुरोहितास घेऊन गुरूंच्या दर्शनास आले. स्वामींच्या दर्शनाने त्या पुरोहिताचे मतपरिवर्तन झाले. या पुरोहिताने आपल्या कोकणातील बहिणीस स्वामींच्या दर्शनार्थ आणले. त्या बाई श्रींची सेवा व्हावी यासाठी अन्नपूर्णागृहात राहू लागल्या आणि जे काम वाट्यास येई ते त्या श्रद्धेने करू लागल्या. स्वामी जेवढा स्वयंपाक करावयास सांगत तेवढाच बरोबर लोक येऊन सर्वांना पुरत असे. मात्र एके दिवशी बरेच अन्न उरले. तशी त्या पुरोहिताच्या भगिनीस वाटले अन्न वाटून टाकावे. असा त्यांच्या मनात विचार आला आणि तेवढ्यातच स्वामींनी त्यांना बोलवले आणि सांगितले, 51 माणसे नावेने येणार आहेत. ते फार भुकेले असतील. तेव्हा ते आले की त्यांचा आदर सत्कार करून भोजन वाढावे. बऱ्याच उशिरानंतर नाव भरून मंडळी दूरचा प्रवास करून दमून भागून आली. सकाळपासून त्यांनी काहीच खाल्लेही नव्हते. दर्शन झाल्यावर सर्व मंडळींनी प्रसादाचे पोटभर भोजन केले. महाराजांचे आपल्या भक्तांवर निस्सीम प्रेम होते. तेच त्यांच्या भूत भविष्याची काळजी वाहत. याच काळात गुळवणी महाराजांनी पत्रांनी दर्शनाला येऊ का म्हणून परवानगी मागितली. महाराजांनी त्यांना कळवले, आम्ही येथेच राहावे अशी देवाची इच्छा आहे. त्यामुळे आमचा मुक्काम आता याच क्षेत्री होणार आहे. तरी आलात तरी हरकत नाही. हा निरोप मिळताच गुळवणी महाराज आनंदून गेले आणि तात्काळ महाराजांच्या दर्शनाला आले. त्यावर ते झोपडीत राहत असत आणि रसोड्यात जेवण करत असत. एकदा त्यांच्या मनात इच्छा उत्पन्न झाली की आपण स्वामींबरोबर त्यांच्या पर्णकुटीत राहावे, त्यांच्याबरोबर भोजन करावे. ब्रह्मानंद सरस्वती महाराजही आले असल्याने त्यांच्याही सहवासाचा लाभ मिळावा. हा आपला मनोदय त्यांनी स्वामींना नम्रपणे सांगितला. स्वामींनीही त्यांना अनुमती दिल्याने गुळवणी महाराज भावविभोर झाले. आपली इच्छापूर्ती होणार असे म्हणून महाराजांच्या पर्णकुटीत ते राहावयास आले. तेथे त्यांची स्वामी आणि ब्रह्मानंद सरस्वतींबरोबर भेट झाली. 1908च्या चातुर्मासाच्या काळात राजमहेंद्री जवळच्या गोकूर गावात स्वामींची आणि त्यांची भेट झाली होती. आता ते गरुडेश्वरला आले होते आणि स्वामींबरोबर त्यांच्या पर्णकुटीत राहत होते. या ब्रह्मानंद सरस्वती स्वामींना जेवणात किलोचा भात लागे. पूज्य गुळवणी महाराजांचीही त्यातच भोजनाची सोय झाली. स्वामी महाराज रात्री भजनानंतर 1-1:30 वाजता फळीवर आडवे होत. नंतर सर्वांच्या नकळत उठून त्या नीरव शांततेत स्वामी समाधी लावून बसत. 3:30 वाजता त्याच फळीवर लवंडत असत. अर्धा-पाऊण तासाच्या विश्रांतीनंतर 4-4:30ला श्री गुरुदेव दत्त म्हणून पुकारा करत. त्यावेळी सर्व लोक जागे होत आणि भराभर उठत असत. सर्वांना गुरुरायांबरोबर उठण्यात आनंद मिळत असे. सर्वजण स्नानादी कार्ये भराभर उरकून स्वामी सकाळी ज्ञानार्जन करीत त्या पाठास उपस्थित राहत. गुरुराया उठताच गुळवणी महाराज उठत आणि गुरुरायांना आंब्याच्या पाल्याचे दंत धावन देत, हात धुण्यास माती देत. स्वामी स्नानाला गेले की पर्णकुटी स्वच्छ झाडून बसायची जागा नीट सारवून त्यावर सुबक रांगोळी घालून ती जागा स्वामींसाठी सजवून ठेवत. स्वामी नारदेश्वराच्या मंदिरासमोर जी नर्मदेतील अवघड जागा होती तेथे नर्मदेत स्नान करीत. ही जागा कठीण असल्याने तेथे सहसा कुणी जात नसे. परंतु स्वामींच्या परवानगीने गुळवणी महाराज येथे 2-3 वेळा स्नानास गेले. स्वामी स्नान, संध्या, दंडवंदन सर्व उरकून नारदेश्वराच्या मंदिरात येत आणि गुळवणी महाराजांना दशोपनिषदाचे पाठ देऊन त्यांच्यावर कृपा करीत. श्वेताश्वर, कैवल्य, मुक्तिक उपनिषदे शिकवीत. तसेच ब्रह्मसूत्रवृत्ती सांगत. वेदमूर्ती परशुराम भटजींकडून पवमानाची संथाही स्वामींनी गुळवणी महाराजांना घ्यावयास लावली. गुळवणी महाराज पवमान नेहमी पोथीवरूनच म्हणत असत. गुरुरायांचा उपासनाक्रम ठरलेला होता. स्वशाखेचे उपनिषद, श्रीमद भगवद्गीता, श्री विष्णू सहस्रनाम, श्री रुद्र, श्री पुरुषसूक्त, श्री सौरसूक्त याची उपासना ते क्रमाने करीत असत. हाच उपासनाक्रम गुळवणी महाराजांनी पुढे चालवून टेंबे स्वामी संप्रदायाची धुरा सांभाळली. स्वामींचे
परमपूज्य गुळवणी महाराजांवर फार प्रेम होते. आपल्या या प्रिय शिष्याकडून महाराजांनी भरपूर अभ्यासही करून घेतला. वेगवेगळ्या सेवाही करायला लावून त्यांना सेवेचे समाधानही दिले. दुपारी भोजन झाल्यावर महाराजांच्या हातावर रसोड्यातील कोणीतरी बाई पाणी घाले. त्यावरून पुढे या बायकांमध्ये वाद सुरू झाला. शेवटी गुरुरायांनी यावर उपाय शोधला. एक दिवस ते म्हणाले, छगन, वामनाला बोलव. यापुढे तोच पाणी घालील माझ्या हातावर, म्हणजे रोजचे वाद मिटतील. हे ऐकून साऱ्या जणी गप्प झाल्या. छगन मास्तरांनी गुळवणी महाराजांना निरोप दिला आणि ही अकल्पित आलेली सेवेची संधी गुळवणी महाराजांना मिळाली. जोवर परमपूज्य गुळवणी महाराज गरुडेश्वरला होते तोवर दुपारच्या भोजनानंतर ते स्वामींच्या हातावर पाणी घालत. स्वामी दुपारच्या वेळी विश्रांती घेत. याच वेळी भक्त मंडळींच्या पत्रांना स्वहस्ते उत्तरे लिहित असत. पुढे त्यांनी पत्राची उत्तरे गुळवणी महाराजांकडून लिहून घेण्यास सुरुवात केली. पुढे पुढे तर फारच पत्रे येऊ लागली. इतकी की सारा वेळ पत्रांना उत्तरं लिहिण्यातच जाऊ लागला. मग श्री गुरूंनी उत्तर लिहिणं बंद केले आणि गुळवणी महाराजांना सांगितले, पत्रांवर लिहा, मालक पत्र घेत नाहीत. असे करून सर्व पत्रव्यवहार महाराजांनी थांबवला. ब्रह्मानंद तीर्थ स्वामींना हे कळताच त्यांनी मनात काही ठरवून एके दिवशी स्वामींना विचारले की आपण पत्रोत्तरे बंद केलीत का? महाराजांनी स्पष्ट केले की जर रोज 10-12 पत्रेच असती तर त्याला उत्तर देणं शक्य होते, पण इथे रोज अनेक पत्रे येतात आणि त्याला उत्तर लिहिण्यात फार वेळ जातो. ब्रह्मानंद स्वामींनी विचारले, जर 10च पत्रे आली तर उत्तरे द्याल का? स्वामींनी हसून याला संमती दिली. ब्रह्मानंद स्वामी महाराजांना म्हणाले की अनेक पीडित लोक आपल्याला शरण येतात. तुमच्या पत्रातील उत्तराने अनेक लोकांच्या आपत्ती, संकटे यांचे निवारण होते. यासाठी त्यांच्या संकटात पत्रांना उत्तर देऊन त्यांना धीर द्यावा, मार्ग दाखवावा. स्वामींनीही यास संमती दिली. महाराज जेव्हा गरुडेश्वरला आले तेव्हा त्यांच्याजवळ दत्ताची मूर्ती, प्रतिमा नव्हती. एके दिवशी स्वामींनी गुळवणी महाराजांना बोलवून त्यांना दत्तात्रयाचे चित्र काढाव्यास सांगितले. गुळवणी महाराजांनी जलरंगाचा उपयोग करून व्याघ्रांबरधारी षड्भुजयुक्त दत्तात्रयांचे सुंदर चित्र काढले आणि त्याला फ्रेम करून स्वामींना अर्पण केले. महाराजांनी त्याची स्थापना पर्णकुटीत एका चौरंगावर केली. त्याची नित्य नेमाने ते पूजाही करीत. शेवटी ज्यावेळी गुळवणी महाराजांनी गरुडेश्वर सोडले त्यावेळी महाराजांनी तीच फ्रेम त्यांना प्रसाद म्हणून दिली. गुरुपौर्णिमा ही थाटात सर्वांनी साजरी केली. भाद्रपद महिन्यात हरतालिकेच्या पूजेसाठी गुळवणी महाराजांनी सर्व स्त्रियांना पूजेसाठी मूर्ती बनवून दिल्या. स्वामी रसोडातील स्त्रियांना पुराण सांगत, त्यांना धार्मिक शिक्षण देत, त्यांचा उद्धार करत. स्वामी कधीही स्त्रियांना स्पर्श करून देत नसत. परंतु या गरुडेश्वरी झालेल्या चातुर्मासात हरतालिका पूजनाच्या दिवशी स्त्रियांनी गुरुरायांची पूजा केली. तेव्हा आपल्या या भगिनी वर्गाला आपले चरणस्पर्श महाराजांनी करून दिले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.